या देशामध्ये नुकताच घरगुती सिलेंडरची 60 रुपयांनी झालेली दरवाढ, त्यानुसार व्यावसायिक सिलेंडरची 115 रुपयांनी झालेली दरवाढ ही नागरिकांना या दरवाढीपासून कुठेतरी न्याय मिळावा याकरता आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. प्रत्येक वेळी ह्या सिलेंडरची दरवाढ करून ही सरकार नागरिकांवर, ह्या जनतेवर जो अन्याय करत आहे, ह्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन होतं. एवढंच नव्हे तर आज शहरामध्ये बऱ्याचशा गॅस गोडाऊनच्या बाहेर अर्धा 1-1 किलोमीटरच्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहे. एकीकडे प्रशासन सांगतं की कुठेही तुटवडा नाही आणि एकीकडे नागरिकांच्या ज्या रांगा लागलेल्या आहे, OTP शिवाय त्यांना सिलेंडर मिळणं मुश्किल झालेलं आहे. जे 15 दिवसामध्ये जे सिलेंडर मिळत होतं त्याचा कालावधी आज 25 दिवस करण्यात आलेला आहे. ह्या सर्व गोष्टींचा नागरिकांना जो संभ्रम पसरण्यात आलेला आहे, याच्यापासून या जनतेला कुठेतरी न्याय मिळावा ह्या मागण्या घेऊन आज आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं किंवा आम्ही हे सांगितलं का आजच्याच वर्तमानपत्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे तिथे तर सुद्धा तुटवडा झालेला आहे हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बा अशा कुठल्याही प्रकारचं बाब नाही, स्टॉक हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे हा दूर करावा ही मागणी आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे. एकच सिलेंडर आहे, अशा वेळेस त्यांच्या घरचं सिलेंडर गेलं तर OTP येत नाही आहे आणि सिलेंडरही मिळत नाही. हो, OTP जो आहे ही त्यांची एक प्रक्रिया आहे, परंतु त्याच्यापासूनच मुक्तता मिळण्याकरता यासुद्धा बाबीवर आमचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि पहिले लोकांना नंबर लावला की सिलेंडर मिळून जायचं, OTP हा काही 100% कंपल्सरी नव्हता. त्याच प्रकारे आतासुद्धा नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी ही सुद्धा मागणी आम्ही तिथे ठेवलेली आहे. आम्ही सांगितलं ना आताच की लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे की एकीकडे तुटवड्याची जाणीव लोकांना होत आहे. हॉटेल्समध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. बऱ्याच आपण माध्यमातून जर बघितलं असेल तर बरीचशी हॉटेल बंद होण्याच्या स्थितीवर आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी गॅस गोडाऊनच्या समोर की घरी जो चूल जी पेटते तिथे कुठेही ती विझू नये आणि सिलेंडर हा उपलब्ध असला पाहिजे यानी लोकांनी आज गॅस गोडाऊनसमोर ज्या रांगा लावून ठेवलेल्या आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाने आज आम्ही इथे निवेदन देण्यात आलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.